जो न देखे रवी वो देखे कवी असं म्हटलं जातं। कविता प्रत्येकाच्या मनात घर करते, हळूवार भावनेला साथ घालते आणि आपण प्रत्येक जण नकळतपणे कविता करू लागतो। अशीच कहाणी आहे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून वावरलेल्या धुडगूस या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची, म्हणजेच राजेश देशपांडे याची। चित्रपट क्षेत्रात काम केल्यानंतर आता साहित्य क्षेत्रातही धुडगूस घालायला तो सज्ज झालेला आहे। त्याच्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचं म्हणजे पायरव या कविता संग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आलं। हा संग्रह संधिकाल प्रकाशन यांच्यातर्फे प्रकाशित केला गेला, तर कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी या संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली। माझ्या जवळजवळ 25 वर्ष साठवून ठेवलेल्या, म्हणजे जसं चोरून सिगरेट पितात तशा चोरून केलेल्या कविता आज मी रसिकांसाठी प्रकाशित केल्या आणि मला असं वाटतं की रसिकांना ते आवडतील। आज माझे सगळे मित्र, कलावंत मित्रांनी त्या सादर केल्या। नको नको म्हणताना आज पाऊस पडला, एका नवेल्या कळीचा कोंब भुंग्याने फोडला। नको नको म्हणताना, नको नको म्हणताना आज पाऊस पडला, आग डोंब उसळला एका तळीच्या कडला। तेव्हा तू स्वप्नात यायचीस, वाटायचं रात्र संपूच नये, जाग येऊच नये। आता तू स्वप्नात येशील या भीतीने निद्रा नाश्ता चढवून घेतला। थँक्यू। हिजड्या प्रजेला हिजड्यांचं छत्र, त्यावर मुद्द लूत लागलेलं पुत्र। असे आहोत आम्ही आणि अशी आमची गावे, असे आहोत आम्ही आणि अशी आमची गावे। ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची। डोळ्यांनीच होतो माणूस, कधी द्वाड कधी भ्याड। म्हणूनच डोळे जिवंत राहायला हवेत, म्हणूनच डोळे जिवंत राहायला हवेत, किमान काही माणसांचे तरी, जसे विंदांचे राहतील। आताशा दारावर ठकठक झालं की मी दचकून झोपून जातो। आताशा दारावर ठकठक झालं की मी दचकून झोपून जातो। आताशा माझ्या स्वप्नातच वास्तव येतं। धन्यवाद। कशासे येते रात साजरी, कशास घेतो चांद भरारी। आपल्या नात्याकडे लागली नीती नियमांची नजर करारी। कशास वाजे दूर बासरी, कशास पडती स्वप्न नाचरी। आपल्या नात्यातला स्पर्श हा असा बिलोरी, तसा भिखारी। माझ्याच भल्याच्या 4 मुहूर्ती ऐकत नव्हते माझे कान, तेव्हा इश्काच्या सर्पानं केला होता दंश। तेव्हा इश्काच्या सर्पानं केला होता दंश। कावळ्यात सुद्धा शोधत होतो कोकिळेचा अंश। कावळ्यात सुद्धा तिच्या संगे पहिल्या पावसात भिजण्याची आस तीव्र होती। तिच्या संगे पहिल्या पावसात भिजण्याची आस तीव्र होती। पण हाय, प्रियेची माझ्या लाईट हार्बर होती। जो प्रेक्षकांचा प्रतिसाद होता त्याच्यावरनं असा विश्वास निर्माण झाला की ह्या कविता वाचकांना खूप आवडतील आणि आमचा असा मानस आहे की या कवितांचा एक कार्यक्रम लवकरात लवकर रसिकांसाठी आणावा। धन्यवाद। श्रावणाच्या या रम्य महिन्यात झालेला हा शब्दांचा वर्षाव खरंच एक सुखद अनुभव देणारा होता।